वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनेलला क्लिक करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. सासऱ्याचा खून, जावईच निघाला खुनी. ढवळपुरी येथील थरारक गुन्ह्याची स्थानिक गुन्हे शाखेकडून 48 तासात उकल. नात्यांवरचा विश्वास डळमळीत करणारी धक्कादायक घटना पारनेर तालुक्यात उघडकीस आली आहे. ढवळपुरी शिवारातील डोंगरात आढळलेल्या 55 वर्षीय रामदास सोनवणे यांच्या खुनामागे स्वतः जावईच असल्याचे तपासात निष्पन्न झाले. स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 2 दिवसात गुन्ह्याची उकल करत आरोपी जावई आणि त्याच्या मित्राला जेरबंद केले. 22 फेब्रुवारी रोजी दुपारी ढवळपुरी परिसरात रामदास निवृत्ती सोनवणे यांचा मृतदेह आढळून आला. गळा आवरून खून केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी फिर्यादी तुळशीराम सोनवणे यांच्या तक्रारीवरून पारनेर पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता 2023 कलम 103 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तातडीने तपासाचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या पथकाने घटनास्थळी बारकाईने पाहणी करत माहिती जाळे सक्रिय केले. तपासादरम्यान धक्कादायक माहिती पुढे आली. मयताचा जावई अमित नारायण डुकरे वय 34 आणि त्याचा मित्र अमोल उत्तम डुकरे वय 31 यांनी मिळून हा खून केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत सखोल चौकशी केली असता अमित डुकरे याने गुन्ह्याची कबुली दिली. पत्नी गेल्या वर्षभरापासून माहेरी राहत होती. सासरे वारंवार वाद घालत असल्याचा आणि नातवंडाला मारण्याची धमकी देत असल्याचा संशय मनात घर करून बसला. रागाच्या भरात जावयाने मित्राच्या मदतीने सासऱ्याला कारमध्ये नेले आणि गळा आवळून खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर मृतदेह डोंगरात फेकून दिला. नात्यातील कटुता आणि संशयाच्या जाळ्यातून उभा राहिलेला हा गुन्हा परिसरात खळबळ उडून गेला आहे. आरोपींना पुढील तपासासाठी पारनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. वेद बातमीचासाठी राजेंद्र उंडे व रफिक शेख, अहिल्यानगर.